सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफळ झाला गे माये. प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा सिद्ध साधकांचा मेळा तेथे. प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. तयाचे स्मरणे जळती पातके तयाचे स्मरणे जळती पातके सांगत पंढरीनाथ सेना म्हणे. प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. कैलासीचा देव भोळा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती होई राजा पार्वतीचा पती होई राजा. पाया माझे पाया माझे पार्वतीचा पती योगीराज तयाच्या पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफळ झाला गे माये. प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. थोडासा आवाज कमी ठेवा विको बंद करा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय संत शिरोमणी सेना महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत शिरोमणी सेना महाराज संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या नामोच्चाराने कसा संसार सफळ होतो याची मीमांसा विचार आजच्या अभंगात मांडतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन भगवान कैलासराणा शिवचंद्र मौळी भगवंताच्या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ शेळकेवाडी यांचा सालाबादप्रमाणे चालत असलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये उपस्थित असलेला मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक सर्वच स्तरावरील मंडळी उपलब्ध आहेत. गेली 5 वर्षापासून या गावचे सुपुत्र वारकऱ्यांचे एकनिष्ठ सेवक आदरणीय हरिभक्तीपरायण बाबाजी महाराज शेळके गेली कित्येक दिवसापासून 5 वर्ष तर नक्की झाली की महाराज आमच्याकडे तुम्ही सेवा द्या आमच्याकडे तुम्ही सेवा द्या. पण हे शिवरात्रीचा कालावधीच असा असतो की गावगाव अखंड हरिनाम सप्ताह असतात. अनेक ठिकाणी सप्ताह. प्रत्येक कीर्तनकाराला कुठं ना कुठं कीर्तनाला जावं लागतं. येड्या कीर्तनकाराला हळद लागायची असा हा प्रेड आहे. आणि मग अन्यत्र कुठंतरी सेवा घेतलेल्या राहायच्या आणि मग आपल्याकडे येणं होत नसायचं. परंतु या कोरोनाच्या महामारीमध्ये
मग बऱ्याच लोकांनी उत्सव करण्यासाठी अंग धरलं नाही. आणि मग मला आदरणीय बाबाजी महाराजांचा फोन आला की महाराज आमची शेळकेवाडी मुळशी तालुक्याच्या अगदी कडेला आहे आणि मग तुम्ही ती काय काळजी करू नका, तुम्ही ही सेवा घ्या, काही काळजी करायची नाही. म्हटलं आता आम्हालाही हळूहळू हळद लागायला लागलेली, हळूहळू कार्यक्रम सुरू झाले आणि मग आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मला माझं भाग्य ओढवलं आणि तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. या उत्सवाला आदरणीय हरिभक्तीपरायण परमहंस परिव्राजकाचार्य दंडी स्वामी आदरणीय अमृतदासजी महाराज जोशी महाराजांचे कृपा आशीर्वाद आहेत. आणि मग परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मुळशी तालुक्यामध्ये परमार्थ भूषण असलेले हरिभक्तीपरायण बोरकर महाराज, आमचे गोसेवक आदरणीय हरिभक्तीपरायण संजय बाप्पू बालवडकर, त्यांचा सर्व बालेवाडी परिवार, आमच्या हिंजडीवरून मंडळी आलेली, बोडखेवाडीवरून मंडळी आलेली, सुसवरून मंडळी आलेली आहे, पुसाण्याहून मंडळी आलेली आहे, अनेक गावची वारकरी मंडळी उपलब्ध आहेत. संगीत रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज खिल्लारी, आदरणीय हरिभक्तीपरायण संजयजी महाराज देवकर, आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज आणि सर्व महाराज मंडळी, परिसरातील गावातील गुणीजन टाळकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. मला संकल्पित वेळ माझी फक्त 45 मिनिटं राहिलेली आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत आम्हाला 45 मिनिटात कीर्तन करायची सवय आहे. आमच्या संस्थेत बरोबर 45 मिनिटात कीर्तन करायचं, नाही तर बघ परीक्षक बेल दाबावतात, जय श्रीराम जय श्रीराम. आता महाशिवरात्रीचा उत्सव असल्यामुळं हर हर महादेव वेळेत कीर्तन आवरण्याचा प्रयत्न करतोय. मी कीर्तनकारच असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिक्षकांसारखा आहे. म्हणजे जसे जेडपीचे शिक्षक सकाळी उशिरा जरी शाळा सुरू झाली तरी संध्याकाळी ते वेळेत जशी सोडतात, म्हणजे सकाळी उशिरा येतात तर संध्याकाळी वेळेत जातात, तसं मी वेळेत आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. थोडक्यात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायाचे कीर्तन महोत्सव म्हटलं का वारकरी संप्रदायाची नियमावली ठरलेली. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, मग दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, 7व्या दिवशी कोणता घ्यावा, 8व्या दिवशी कोणता घ्यावा. 8 दिवसाचा जर उत्सव असेल तर त्यातील 3 दिवसाची नियमावली ठरलेली. पहिल्या दिवशी नामपरच घ्यावा, मग दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा या दिवशी तुम्ही पंढरीपर, अद्वैतपर आदी आदी प्रकरणापर तुम्ही घेऊ शकता. 7व्या दिवशी मात्र मागणी परच घ्यायचा आणि 8व्या दिवशी मात्र काला प्रकरण, गवळणी प्रकरण, बाळक्रीडा प्रकरण या प्रकरणातला घ्यायचा असतो. आज पहिला दिवस आहे म्हटलं का नाम महात्म्य सांगायचं. आपल्या वारकरी संत वाङ्मयामध्ये दोघांच्या नामाचं महत्व आलेलं आहे. एक आहे देवाच्या नामाचं महत्व आणि एक आहे संतांच्या नामाचं महत्व. आता नामपर अभंग घ्यावा एवढाच दंडक आहे, पण संतांच्या नामपर घ्यावा का देवाच्या नामपर घ्यावा याचा दंडक नाही. म्हणजे मला ही सापडलेली सांद आहे, सांद. आणि म्हणून या सांदीतून मी आपली थोडीशी जागा दिसली का शाण्या माणसाने चमचा जाईल एवढी जागा दिसली तर मुसळ लोटायचा प्रयत्न करत जावा. याला शास्त्रात चंचू प्रवेशेन मुसल प्रवेश असा न्याय म्हणतात. आणि म्हणून नामपर ह्या जुन्या मंडळीचा आग्रह राहतो की पहिल्या दिवशी नामपर घ्या, नामपर घ्या, मग फक्त नामपरच घ्यायचं ना, मग संतांच्या नामपर घ्या. आणि खरंच यावर्षी आपल्याला नुकताच ज्ञानोबरायांचा सोहळा झालाय, माऊलीच्या सोहळ्याला जाणं झालं नाही, म्हणून ज्ञानोबरायांचं काही नामचिंतन करता यावं म्हणून माझ्या सद्विवेक बुद्धीतून मी हा अभंग घेतलाय. एवढी नरद ह्या शिवाची उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफळ झाला गे माय. प्रत्यक्ष परब्रह्म एवढी अवताराशी तारिले जगाशी नाम मात्रे. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या नामोच्चाराची फलश्रुती आजच्या अभंगात संत शेना महाराज सांगतात. विठ्ठल संपूर्ण मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मृत्यू लोकातील प्रत्येक घटक संसार करत आहे. विठ्ठल लोकांमध्ये व्यावहारिक पातळीवरला मनुष्य असू द्या नाहीतर परमार्थिक पातळीवरला मनुष्य असू द्या, प्रत्येक जण संसार करत आहे. संसार करत नाही असा कोण आहे एखादा आणून दाखवा. 1 रुपया बक्षीस घेऊन जा. तुम्हाला व्यावहारिक पातळीवरली माणसं संसारच करतात आणि परमार्थिक पातळीवरली माणसं संसारच करतात.
तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सांसारिक माणसं आहेत, आम्ही व्यावहारिक पातळीवरली माणसं, आम्ही संसार करतो ठीक आहे, पण आम्ही तुमच्या आदराने पाया पडतो की बाबा तुम्ही संसार क्षेत्रातून बाहेर आहात, परमार्थिक क्षेत्रात आहात. तुम्ही तर विधान केलंय परमार्थिक माणसंही संसार करतात, तुम्ही सुद्धा. हो, उलट तुमचा बारदाना छोटा आहे, आमचा बारदाना मोठा आहे. जरी आमचं नाव छोटे माऊली असेल तरी आमचा बारदाना मोठे माऊली आहे. म्हणजे मोठा बारदाना आहे. अहो, व्यावहारिक पातळीवरली माणसं असू द्या नाही तर पारमार्थिक पातळीवरली माणसं असू द्या, सर्वजण संसारच करतात. तुकाराम महाराज सांगतात, संसार सोहळे भोगीती विषय आपला असा चाललाय. जीव संसार करतात, देवही संसार करतात, साधू संतही संसार करतात. नुसता संसार करत नाही, दक्ष राहून संसार करतात. तुकाराम महाराज म्हणतात दक्ष राहून संसार करत नाही असा कोण आहे? कोण नाही दक्ष करिता संसार. प्रत्येक जण दक्ष राहून संसार करतात. आता बारीक आहे का, मनुष्य दक्ष कुठं राहतो बरोबर? तर आहे जिथं फलदर्शन आहे ना तिथंच मनुष्य दक्ष राहतो. जिथं फलदर्शन नाही तिथं माणसं दक्ष राहत नाही. मला सांगायचंय तयाचा संसार सफळ झाला, तिकडच न्यायचंय मला. कोणताही व्यक्ती दक्ष कुठं राहतो की ज्याला फलदर्शन आहे, फलाची अभिलाषा आहे, तिथंच माणसं दक्ष राहतात. ज्या माणसाला फलदर्शन नाही तो मनुष्य दक्ष राहत नाही. वा, गावात 15 जानेवारीला निवडणूक झाली. 15 जानेवारी झाली बरं, कधी असं ती झाली असं निवडणुका झाल्या. एक जणाला विचारलं मतदान केलं, तो म्हणलं हो, हे बघा मतदान करून आलो. म्हटलं कोणाला दिलं? म्हणले नाही, ते मतदान प्रक्रियेत आता शासनाने बरेच बदल केले. तुम्हाला जो उमेदवार पसंत असेल त्याच्या पुढे बटन असतं ते दाबायचं. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर खाली एक अधिकार आणलाय शासनाने, कोणता? नोटाचा अधिकार. म्हणले मी नोटा दाबून आलो. म्हणलं हो असं काय माणसं ग्रामपंचायतची निवडणूक दक्ष राहून निवडणूक केली. म्हटलं आणि तुम्ही काय दक्ष नाही? म्हणले कुशाल नोटाचं बटन दाबलं. 5 वर्षातून एकदाच ग्रामपंचायतची निवडणूक, तुम्ही का नाही दक्ष? तो म्हणला मी नोटा का दाबला? त्याचं कारण रात्रीपर्यंत कोणाच्याच नोटा आल्या नाही म्हणून मी नोटा दाबला. कोण नाही दक्ष करीत असा माणसं दक्ष कुठं राहतात? फलदर्शन असेल तर माणसं दक्ष राहतात. बुवा, फलदर्शन नसेल तर माणसाचं लक्षही नसतंय, दक्ष नसतंय. ऐका, दक्ष कुठं असतात? दक्षिणा असली का दक्ष असतात. विठ्ठल दक्ष कुठं राहतो? काही फलदर्शन असेल तर दक्ष राहतात. मग महाराज फलदर्शन काय आहे? तर फलदर्शन आहे संसार सफळ होणे. मग महाराज जीवही संसार करतात, देवही संसार करतात आणि संतही संसार करतात. मग तो संसार सफळ होतो का हा प्रश्न आहे. तर संसार सफळ होण्याची काही अवच्छेदक शास्त्रात सांगितलेली. संसार तसा सफळ होत नाही. घे इसकेन तोड दावे किती करा, संसार तसा सफळ होत नाही. संसार सफळ होण्यासाठी शास्त्रात काही कारणं सांगितलेली ती डोळ्यापुढे घ्यावी तरच संसार सफळ होतो. संसाराला तरच फळ लागतं. संसाराला फळ कधी लागतं? तर 4 कारणाने फळ लागतं, सफळ त्याचा संसार होतो. देवत्व अवच्छेदकाने 2 कारणं आलेली आहेत आणि संतत्व अवच्छेदकाने 2 कारणं आलेली आहेत. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल संसार सफळ कधी होतो? देवत्व अवच्छेदक आणि दोन कारण. एक, भगवंत हृदयात स्थिरावला त्याचा संसार सफळ झाला. भगवंताचं पददर्शन झालं त्याचा संसार सफळ झाला. दोन्हीलाही प्रमाण आहेत माझ्याकडे. वर्ग पहिला, भगवंत अंतःकरणात येऊन स्थिरावला त्याचा संसार सफळ झाला. तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल म्हणे आता जन्म हा सफळ. तुका म्हणे तुका म्हणे आता जन्म हा सफळ. अंतरी गोपाळ स्थिरावला, अंतरी गोपाळ त्याचा संसार त्याचा जन्म सफळ झाला. तुका म्हणे आता जन्म हा सफळ. कधी महाराज? अंतरी गोपाळ स्थिरावला. एकदा नामदेव महाराजाचं आणि देवाचं जरा थोडस भांडण झालं. कशावरून? थोडासा नामदेव महाराजाची कॉलर तैड झाली. महाराजांना थोडासा, त्यांनीच लिहिलं अहंकाराचा वारा न लागव राजसा, पण कधी कधी टावर खालीच रेंज नसते. नामदेव महाराजाला जरा थोडीशी बाधा झाली. नामया प्रती झाला अभिमान, लाडकाची पूर्ण तो भक्त. नामदेव महाराजांना अभिमान झाला. आता एका जनार्दनी भक्ताचा कैवारी अभिमान बोहरी करीत असे. भगवंताला तुका म्हणे अभिमान नारायण न सोसे. देवाला सगळं सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. अभिमान नाही तुका म्हणे याशी, नेदी आणि कशी धरू देव बाळ क्रीडा. भगवंत म्हणे नामा आपण आहे ना लपाछपी खेळू. तुमच्याकडे हा शब्द आहे का? पण लपाछपी, हा मग चालतंय, लपाछपी खेळू. देव म्हणले मी लपतो, तू शोधून काढशील. नामदेव महाराज म्हणजे देवा तू माझ्या डाव्या हातचा मळे. देव म्हणले हेच तर तुझं घालवायचं डाव्या हातचा मळे. मग देव म्हणे नाम्या जातो मी पळवणी, काढीपा धुंडोनी मज लागी. नाथ महाराजाचा गाथ. अशी संतांची काय लिहिलंय संतांनी. तुम्ही हे नका वाचित, पेपर वाचित, हे नका वाचित. देव म्हणे नाम्या जातो मी पळवणी, काढीपा धुंडोनी मज लागी. ठीक आहे म्हटले. आणि मग देव निघाले. नामदेव महाराजाला पाहून निघाले. पण आता नामदेव महाराजाला सापडावं म्हणून माग टाकायची. काय करायची? देव पळून गेले का हारातली फुलं काढायची माग टाकायची. तिथे ओळखून नामा येत. नामदेव महाराज निघाले. कुठं गेले देव? संसारी असोनी जीवनमुक्त भक्त, आलाशे धावत त्याची भेटी. कोण? सावता महाराज. काय वर्णन आहे. संसारी असोनी जीवनमुक्त भक्त, आलाशी धावत त्याची भेटी. सावतोबा ध्यानस्थ बसले असते. उन्मणी, त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. खेचरी मुद्रा लावून बसले होते. त्या भगवंत तिथं आले. नाम सावता महाराज डोक्यावर हात ठेवला. सावतोबा उठा उठा, मला लपवा. म्हणलं सावतोबा उठले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देवा इकडं कुठं आज? देव म्हणले तिकडं कोरोनाची लाट आली म्हणून इकडं त्या तारखा धरल्या. इकडे कुठं देवा? अरे येतात तुझे भेटी चोर पाठी आला, लपवे मजला लवलाही.
मला लपव, कुठंतरी लपवायला जागा दे. आता एका जनार्दनी ऐकून या बोल सावत्याने सखोल दृष्टी केली. त्रिभुवना माझी चाले ज्याची सत्ता, आणि तो म्हणे तत्वता चोर आला. राजाच्या दरबारात चोरी करणारा कोणी, त्याची सत्ता असताना कोण चोरी करील, कारण तोच सगळ्यात मोठा आयसा पुराण प्रसिद्ध चोर. याच्या पाठीमाग कोण चोर आला. सावता महाराजांच्या लक्षात आलं, आता जर मी म्हटलं 50 एकर ऊस आहे तिथं लपा, 50 एकर डाळिंब आहे, आम्ही कीर्तनाला उशिरा जातो त्याचे हे एक कारण आहे. अगोदर गेले का लोक ना वाढीव बांधकाम करते, वाढीव बांधकाम करते, त्याच्यामुळे उशिरा जायचं. कळसावर बांधकाम असते काहींचं, मला कळसाच्या वर बांधकाम नसते, काही तिथून वर बांधकाम धरते. धन्य माता पिता तयार. आणि मग सावता महाराजाच्या लक्षात आलं, आता याला दुसरीकडे जर जागा दाखवली तर आपला अभिमान दिसून येईल. काही महाराज सावता महाराजांनी दुसरं तिसरं शस्त्र साधन घेतलं नाही, वेळा घेतला, छातीत मारला, छातीच फाडली. आहा, जीवावनी आवडता हा भक्त सावता. का बरं? अहो निर्धार सांगता नवलाव याचा, हृदय विदारोनी आपुनी हातीन ठाव दिला मातेला पावाय. तेव्हा लपाईत एक मारुती राय, दुसरे सावता महाराज. मारुती राय सुद्धा असाच कार्यक्रम होता सावता महाराजाचा, तुम्ही त्या भानगडीत पडा. हो, नाही तर मग मनात पुण्यतिथी करावं लागेल. आणि मग सावतावाडी हृदय फाडवलं, देव त्याच्यात स्थिरावले, तर संसार सफळ झाला. तो का म्हणे आता जन्म सफळ, आंतरिक गोपाळ स्थिरावला. आता ऐका बरं का प्रमाण ऐका. काय धन्य त्या रत्नाची ते खान, जन्मला निधान सावता, सावता सागर प्रेमाची आगर, घेतला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. हिट बसलं का फार आनंद होतो. आणि खरंच आहे, चिंतन आणि आपली प्रमाण जुळती मिळती असतात. बऱ्याच जणांचे अभंग आणि चिंतन जुळती मिळती नसतात. हो, अभंग तळ्यात, चिंतन वाड्यात. हो, चिंतन आणि अभंग किती विरोधाभास. चाकण चौकातले पूल आहेत ना, चौक एकीकडं पुल एकीकडं, अगदी तसंच असतंय बघा. हो, नावा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. कधी? तो का म्हणे 60वीला दातात्रैलोक्याचा, नावा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. तो का म्हणे आता जन्म सफळ झाला. आंतरी गोपाळ भगवंत अंतःकरणात येऊन स्थिरावला, संसार सफळ होतो. जमला हा प्रयत्न तर जरूर काय. संसार सफळ होण्याचं दुसरं कारण भगवंताचं पददर्शन झालं. भगवंताचं पददर्शन दुर्लभ आहे, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. विठ्ठल भोजनांतेच किं पेयम. पहिला प्रश्न. जयंतक कस्य वैसुतम. दुसरा प्रश्न. हरिपदम कथम प्रोक्तम. तिसरा प्रश्न उत्तर दिले तक्रम शक्रस्य दुर्लभ. ताक इंद्राला दुर्लभ आहे. ताक इंद्राला दुर्लभ. हो, दुर्लभच आहे. कोणतं? जर्शीचं. कारण जर्शीचं ताक स्वर्गात नाही भेटत, इथेच भेटत. तर तक्रम शक्रस्य दुर्लभम हे उत्तर येतं 3. पहिला प्रश्न जेवण झाल्यावर काय प्यावं. दुसरा प्रश्न जयंत कोणाचा मुलगा आहे. तिसरा प्रश्न हरीची पावले कशी आहेत. तर उत्तर दिलंय तक्रम शक्रस्य दुर्लभम. ते 3 उत्तर आहेत बरं का. भोजनांतेच किं पेयम. जेवण झाल्यावर काय प्यावं. पाची घ्यावी. नाही, ताक घ्यावं. तक्रम. जयंत कस्य वैसुतम. जयंत कोणाचा मुलगा आहे. जयंतराव नाही हा, जयंत इंद्राचा मुलगा आहे. शक्रस्य एक उचलायचं त्यातलं. आणि हरिपदम कथम प्रोक्तम. भगवंताची पावले कशी आहेत. दुर्लभम. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. असे भगवंताचे दुर्लभ पाय पाहायला भेटले, त्याचा संसार सफळ होतो. आजी संसार सफळ झाला. देखिले पाय देवत्व अवच्छेदकाने. मी दोन विषय मांडले. देवत्व अवच्छेदकाने संसार सफळ होतो. एक भगवत पददर्शन. बर, दुसरं काय सांगितलं. भगवत अंतकरी स्थिरावण. 2 अवच्छेदकाने संसार सफळ होतो. आता संतत्व अवच्छेदकाने संसार सफळ कसा होतो हे पाहायचंय. संतांचं आपल्याला आलिंगन घडलं. आपण संतांना दिलं किंवा संतांनी आपल्याला आलिंगन दिलं तरी आपला संसार सफळ होतो. एक. आणि संतांचं नाम मुखोच्चाराला आलं
तर हे संसार सफळ होतो. वर्ग पाहिला, संतांनी आपल्याला आलिंगन दिले किंवा आपण संताला आलिंगन दिलं तर संसार सफळ होतो. विठ्ठल 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 सफळ हा जन्म होईल ते सोडी. कधी कधी देता आलिंगन वैष्णवांशी. जन्म शब्दाचा अर्थ इथेही संसारच घ्यायचा. आपला संसार सफळ कधी होईल तर साधू संतांना आपण आलिंगन दिलं किंवा त्यांनी आपल्याला आलिंगन. याचा संसार सफळ झाला गेला एक. आणि दुसरं सांगतात संतत्व अवच्छेदक आणि संतांचं नाम मुखोच्चाराला आलं तर त्याचाही संसार सफळ होतो. उदाहरण संत श्रेष्ठ ज्ञानोबा. माझ्या ज्ञानदेवांचं नाव जर मुखाला आलं तर त्याचा संसार हमखास सफळ होतो. संत शिरोमणी सेना महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या प्रत्यक्ष परब्रह्म
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.